होतील अशी आपण सर्वांची प्रार्थना करू. तर त्रिसिया विषय भूसंपादनाशी निगडीत आहे. कायदेशीर सल्लागारांची आपण त्यासाठी आयडिया घेऊ की आम्हाला खरोखर भूसंपादन करायचंय का, कारण शक्यतो ही लँड महाराष्ट्र शासन किंवा नगरपालिकेची असण्याची शक्यता आहे. पण भविष्यात जर लागलं तर आपल्याला भूसंपादन करायला लागणार आहे. त्यासाठी हा 14-1 आणि 3Cचा खेळ असतो. म्हणून आपण एक सुरक्षेच्या ह्याच्यासाठी आपण हा ठराव घेतलेला आहे. आता सर्व ठराव सर्वांनी सहखुशीने राजीवशीने हसत खेळत तुम्ही पात्र करून दिला. आता आपण येऊया कोणाच्या मनात किंतु परंतु. जेव्हा कोणाला काय प्रश्न विचारायचे ते फक्त सनदशीर मार्गे 3310 झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंतर्गत येणारे प्रश्न त्याला मी उत्तर देईन. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचा आहे मी 10 मिनिटाचा वेळ देतो, कारण आपले सगळे ठराव पास झालेले आहेत तुमच्या सहकार्याने. त्याच्यामुळे मी तुमच्याकडे आता येतो. माहिती आहे आता तुम्ही सर्व काय आल्यापासून सर्व रहिवासी मंजूर आहे. पण जे तुम्ही आम्हाला काय 200 आपले रहिवासी आहेत त्यांना माझी इच्छा आहे की सर्वांची तुम्ही पास करावे. दुसरा प्रश्न माझं की जे पण आहे त्याची रूम पाहिजे तर आम्हाला ते आवडलेले आहे. पण जे काय आम्ही 2 सांगितलेले आहेत की किचनच्या वरती ते गोठमाळा प्लस बाथरूमच्या वरती ते आम्हाला हवे. ठीक आहे. आपला प्रश्न बरोबर चांगला आहे. मी तुम्हाला चुकीची दुरुस्त करतो की आमचे एक पाहुणे खाली राहिले देव पालकर साहेब यांना जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आणि त्यांना पण राष्ट्रपती करा. आपल्या मीटिंगला आता आपण पहिला विचारतो. मॅडम आपला प्रश्न बरोबर चांगला आहे. आज जी आपण मीटिंग घेतोय ती सर्वांना पात्र झाली म्हणून मी प्रारूप परिशिष्ट 2 का म्हटलं की मला सगळ्यांना पात्र घेऊन जायचंय. सगळे अहो मी मॅडम त्यांचं सांगितलं ऐका मी पुढं मांडते. आम्हाला सर्व मान्य आहे. मी तुम्हाला काय बोलत नाही, सर्व मान्य आहे. पण एकही आपल्या रहिवासी असं आहे की कोणी नाराज नाही काय पाहिजे. सर्व आम्ही खुश आहे ना म्हणून माईक असं तेव्हा ऐकायला होते. दुसरी गोष्ट काय आहे की हे सगळं करता येते आता शेवट काय बस काही माझं काय म्हणणं नाहीये. ठीक आहे. तुमचा प्रश्न चांगला आहे. मी त्याला उत्तर देतो. जोरदार टाळ्यांनी त्यांचं एकदा स्वागत करा. उत्तरसाठी हा प्रश्न विचारला. त्यांच्या प्रश्नाचं असं आहे की 200च्या 200 लोक पात्र झाली पाहिजे. नो डाऊट ज्याच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत सगळं पात्र होणार. ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स ज्याला लागणारे पुरावे आहेत ते आम्ही सांगू, पण पुरावे आम्ही उपलब्ध नाही करणार, कारण आम्हाला 200 लोकांची स्कीम घेऊन जायची, एफटीची स्कीम घेऊन नाही जायचे. त्यामुळे लागणारे पुरावे कसे लावायचे काय लावायचे हे त्याचं त्यांनी ठरवायचं आहे. खरेदी विक्रीला 5 वर्षाचा जीआर आलेला आहे झोपडपट्टी पुनर्वसनाकडे. 40,000 करोड ते ट्रान्सफर करायचं काम त्यांनी करायचं. आम्ही आयडिया देऊ पण त्याचे कुठचेही पेपर आम्ही बनवणार नाही, कारण कुणी आरटीआय टाकेल आणि सांगेल यांनी खोटे पेपर लावले आणि आमची स्कीम थांबेल. आम्ही आमची स्कीम थांबवणार नाहीये. आम्ही 200च्या 200 लोक जे परिशिष्ट मध्ये त्यांना पात्र घेऊन जाणार आहे आणि सगळ्यांना पात्र करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. राहिला प्रश्न तुम्ही जे म्हणताय, आज आपण बसलो ते टेंटेटिव्ह साठी. आज आमचे वास्तुविचारक एक टेंटेटिव्ह प्लॅन बनवतील आणि तुम्ही जी काय मागणी करताय ना त्याच्यापेक्षा जास्त देण्याचा आम्ही प्रयत्न करणार. आज 305चं कार्पेट क्षेत्रफळ एसआरए कन्फर्म देणार आहे. माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक रहिवाशांची जी एक रूम कायदेशीर असेल ती कायद्याने दे. काय जेवढे रहिवाशांचे कायद्याने पेपर असतील ते तुम्ही देऊ शकता कायद्याने. कारण दुसरे आणि काही लोक 4 रूम बनवतील तर त्याची आम्ही कायद्याने जे पेपर असतील तुमच्या पहिल्यापासून रहिवाशांचे ते कायद्याने तुम्हाला 200 पात्र करावे लागतात. ठीक आहे मॅडम. कसं आहे माहिती काय, आज आपण सभा घेतली, यानंतर आहे ना एक जीएस सर्वे म्हणून येतो.
त्या जीएस सर्वे मध्ये प्रत्येक झोपडीचा आराखडा तयार होतो. आपण जे म्हणताय 4 झोपडे 5 झोपडे त्यांनी त्याचे डॉक्युमेंट द्यायचे, 4 असू दे 10 असू दे आम्हाला काही घेणं देणं नाही, पण प्रत्येकाने डॉक्युमेंट द्यायचे. बाबा हे माझ्या 10 झोपडे आम्ही देणार, प्रॉब्लेम आम्हाला काही नाहीये. पण जिथे जर डॉक्युमेंट्सच नसतील त्याचं एसआरएच झोपडं रिलीज कॉलेज करणार, त्याला आम्ही काय करणार आहे? आपण फक्त ही स्कीम नेऊन एसआरएला देतोय, ह्याच्यानंतरची सगळी प्रक्रिया एसआरएची लोक करणार. डेप्युटी कलेक्टर परिशिष्ट 2 बनवणार, जीएस सर्वे डीएसएलआर बनवणार, अशा आपण 7 एनओसी घेणार. तेव्हा आपण झोपडपट्टी पुनर्वसन योजना आपली ऍक्सेप्ट होणार. समजलं? त्याच्यामुळे आपण हे आता सुरुवात करतोय. सुरुवातीला काय प्रॉब्लेम नाही. मी संजय कांबळे, सुजाता वासुदेव कांबळे यांचे नाव आहे. म्हणजे समाजामध्ये त्यांना आकारून बोलत होते. म्हणून बघा, मागील वर्षी एसआरए संदर्भात एक मीटिंग झाली होती. मीटिंग झाल्यानंतर आपण त्या डेव्हलपरला नेमला, अकॅडमीला नेमला, पण बंधूंनो जो डेव्हलपर जो होता त्याने आपलं काही काम केलं नाही असं आपली कमी झाली. बंधू बघा, प्रत्येक वर्षी आपण जर म्हटलं डेव्हलपर नेमून आपली एसआरए पूर्ण करायची, ज्या डेव्हलपरने जे काम घेतलं होतं त्या डेव्हलपरने आपल्या सोसायटीला एक पत्र दिलं का, त्याने सांगितले की माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी काम करू शकत नाही, तर त्याच्याकडून आपल्याला लेखी पुरावा घेतला पाहिजे हे मी आपल्या कमिटीला सांगतो. बंधू काय माहिती आहे, हे डेव्हलपर तात्पुरते आपल्याला बोलतात, जोपर्यंत आपल्याला लेखी काही पुरावा भेटत नाही तोपर्यंत आपण नवीन डेव्हलपर नेमतो. नेमल्यानंतर त्याच्यावरती ऍक्शन प्रो घेतो आणि संपूर्ण प्रोजेक्ट आपला तिथं मार्गाला लागतो. बंधू बघा, आता आपल्या जे सांगितलं की परिशिष्ट 2. बंधू बघा, आता आपण जे ठराव मंजूर केले त्याच्यामध्ये सभासद फॉर्म मागितले. आज जो डेव्हलपर आपण जो नेमला आहोत, ह्या डेव्हलपरने आपले सगळे कागदपत्र पूर्ण घेतल्यानंतर तो एसआरएला तो प्रोजेक्ट पूर्ण सादर करतो. बंधू सादर केल्यानंतर तो संभाजीनगर हा महानगरपालिकेत यायची आहे, कारण महानगरपालिकेच्या मधून संपूर्ण लोक भाडं काढतायत, म्हणजे श्रम तिथं डिक्लेअर झालेलंच आहे ऑलरेडी. कारण जोपर्यंत श्रम डिक्लेअर होत नाही आणि तोपर्यंत त्या ठिकाणी कोणताही कॉर्पोरेटर आमदार खर्च करू शकत आपण म्हटलं तर बंधूंनो संभाजीनगरला एसआरएच आहे. मी पण आपल्या लोकांना आज ते बघा परिशिष्ट 2 जर आमचा परिशिष्ट 2 जर झाला असेल तर हा परिशिष्ट 2 जे झालाय त्याच्यावरती नवीन जे डेव्हलपर आले त्याच्यावरतीच काम करणार का, याची पण आपण ग्वाही दिली पाहिजे. जर ते नसेल तर नवीन प्रोसेस चालू होणार की आपण समाजात फॉर्म भरणार, सगळे डॉक्युमेंट देणार. म्हणून परिशिष्ट 2 झाल्यानंतर हे 2 आता जे बोलले आम्ही सगळ्यांना पात्र करू. बघा, गव्हर्नमेंटचा जे जीआर आहे 1995 जीआर होता, 95 त्याच्यामध्ये तुम्ही असा तर तुम्हाला पात्र होणार. आता त्यांनी 2000 त्यानंतर 2005 पूर्वीची झोपडपट्टी असेल जे ज्यांच्याकडे बोलायचे त्याला आपण पात्र करू. पण बंधूंनो पात्र होणार आहे. उद्या जर अपात्र झाले तर त्यांचं काय, त्या संदर्भात आपण थोडी माहिती देणे गरजेचं आहे. बंधूंनो माझं एकच आहे की प्रोजेक्ट कधी जे डेव्हलपर आज या ठिकाणी नेमले किंवा आर्किटेक्ट नेमले किंवा ऍडवायझर, आता यासाठी परिशिष्ट 2च म्हणता झाला पूर्ण. परिशिष्ट 2 कधी होतो, जेव्हा महानगरपालिकेचे कर्मचारी जो भाडेकरू तो रेंट कलेक्टर त्याचे अधिकारी त्यावर आपल्या प्रत्येक झोपड्यावरती येऊन प्रत्येकाचे फोटो, ही व्यक्ती जर राहते की नाही याचे फोटो जोपर्यंत काढत नाही त्याचं नाव क्लिअर होत नाही तोपर्यंत संपूर्ण इन्व्हेंटरी लिस्ट तयार करतो. वारंवार असिस्टंट कमिशनर सही होते आणि सही झाल्यानंतर तो एसआरएला प्रोजेक्ट पाठवतो. आता ही कामं फक्त डेव्हलपमेंटची सगळी ही कामं आहे, डेव्हलपमेंटची कामं आहे. तर डेव्हलपमेंट जवळ आर्किटेक्ट असतो, आर्किटेक्ट असतो की कोणी डेव्हलपर ज्या जागेवरती जी लँड आहे त्या लँडमध्ये आपली झोपडपट्टी बसते की नाही याचा पण त्याला एक अभ्यास करावा लागतो. आज आम्ही म्हटलं आमच्याकडे 250-300 झोपडपट्टी आहे आणि ती जागा जर कमी असेल तर त्याच्याबरोबर बसवणार काय, तर तो आर्किटेक्ट पण त्याप्रमाणे आपला अभ्यास करून ती झोपडपट्टीचं पुनर्वसन करू शकतो. म्हणून मी कसं असतं, आज आपण मीटिंग घेतोय, आपण सगळं करतोय. गेल्या वेळेला आपण सांगितलं की आमचा 1-1.5 वर्षात आमचा प्रोजेक्ट होणार आहे, पण आजही काही झालेलं आहे. आज लोकांना 10 ते 12 वर्ष आज लागले की ते डेव्हलपर कधी होत आहे. म्हणून बोलतो की झोपडपट्टी आहे, प्रत्येक जण आपल्या झोपडीचं काम पण करू शकत आहे की डेव्हलपर आलाय म्हणून. तर म्हणून आज जे तुम्ही म्हणताय की आम्ही परिशिष्ट 2 तयार आहे,
तर परिशिष्ट दोन तयार करता सांगा दुसऱ्या प्रकारचं आमच्यावर तुम्ही समाज आता तुम्ही एक ठराव मंजूर घेताय लोकांकडून तुमच्या समाजात फॉर्म भरून द्या मग परिशिष्ट दोन पहिला पूर्वी झालंय का तर तसं समाजाला सांगा आम्ही तुमच्या ऑब्जेक्शन घेत नाही कमिटीवरती की पण लोकांना कसं आज लोक एकदम प्रत्येक मिटिंग असेल तर लोक भरभरून येतात तिथे का आपला प्रोजेक्ट झाला पाहिजे तर बरोबर माझी विनंती आहे की लवकरात लवकर डेव्हलपर जे आर्किटेक्ट आहेत त्यांना आमची विनंती माझी राहील की खरोखर लवकरात लवकर आपला प्रोजेक्ट आपण जो काय जो आहे तो प्रोजेक्ट लवकरात लवकर महानगरपालिका सादर करावा मी महानगरपालिकेमध्ये होतो मी मालमत्ता खात्यामध्ये रेंज नाही करून काम केलंय मला सगळ्या गोष्टी माहीत आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला एवढं सांगतो की लोकांना जे काम चांगल्या लवकर लवकर होईल असं तुम्ही एक वचन द्या थोडी माझी विनंती आपण 4-5 प्रश्न असे केले की ही जागा नगरपालिकेची आहे एक म्हणजे नगरपालिकेची जर जागा आहे कुठल्याही शासनाच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी त्याचं परिशिष्ट हे नगरपालिका जर जागेचा नगरपालिका असेल तर नगरपालिका करतात परिशिष्ट 2 मी प्रारूप बोललो अंतिम नाही बोललो मी प्रारूप म्हणजे आपण नियोजित संस्थेतर्फे झोपडपट्टी पुनर्वसनाला एक यादी देतो त्याला परिशिष्ट प्रारूप 2 म्हणतो ते फायनल नसतं फायनल डेप्युटी कलेक्टर करणार कधी तुम्ही जसं म्हटलं तसं जर नगरपालिकेची जागा असेल तर तिकडच्या सगळं संरक्षण मार्गाने तुमचा परिशिष्ट उतरणार आणि नगरपालिकेच्या आयुक्ताला नेऊन देणार सांगा तिकडे जा सगळ्या झोपडपट्टीची गणना कर प्रत्येकाला फोटो पास आहे पात्र अपात्रची आम्हाला यादी दे आणि त्याचा अंतिम मसुदा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे पाठवला जातो आणि त्यावेळेला परिशिष्ट 2 कंप्लीट होतं आणि ते परिशिष्ट तुमच्या डिस्प्लेवर लावलं जातं की बाबा ही दिलेली यादी बरोबर आहे की नाही ती तुम्ही पडताळणी करा आणि ती पडताळणी झाल्यानंतर ती अंतिम स्वरूपाची यादी परिशिष्ट 2 मध्ये जमा होते आणि परिशिष्ट 2 अंतिम मसुदाने डेप्युटी कलेक्टरच्या सहीने तयार होतं हे सर्व काम नगरपालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण करतं विकासकाचं आणि संस्थेचा याच्यामध्ये कोणताही रोल नसतो विकासकाने आपली फायनान्शियली कॅपॅसिटी दाखवायची असते त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे 5 असे डिपार्टमेंट आहेत की विकासकाची जोपर्यंत कॅपॅसिटी तयार होत नाही तोपर्यंत त्याला कुठल्याच एनओसी देत नाही आणि हे सगळं संस्था करत असताना संस्थाकडून काहीही प्रॉब्लेम होत नाही कारण त्यांनी जे दिलेलं असतं ते सर्व संरक्षित मार्गाने दिलेलं असतं चुकीचे पण काय देणार आहे का आता नगरपालिकेची जर जागा आपण असं धरलं तर किती जणांकडे फोटो पास आहेत किती जणांकडे हात वर करा फोटो पास आहे आता बाकीच्यांकडे फोटो पास का नाहीये ते मला सांगा तुम्ही 70 जणांकडे फोटो पास काय नाही नगरपालिकेची जर जागा आहे तर त्यांनी फोटो पास आतापर्यंत का नाही काढले माहिती द्या म्हणून 130 200 पैकी 130 लोकांकडे जर फोटो पास आहे तर 70 लोकांनी आतापर्यंत फोटो पास का नाही काढले त्याची कारण काय आजही आपल्याला वेळ आहे आपल्याला बंधू आणि भगिनींनो आपल्याला काही वाद नाही करायचा आहे चांगला प्रश्न केला त्यांनी त्यांच्यासाठी त्यांनी तुम्हाला सुपर केलाय पण फोटो पास होणं सर्व पात्र होतात पहिला पुरावा फोटो पास जर नगरपालिकेची जागा आहे साहेब म्हणताय तसं तर नगरपालिकेची जागा असेल तर त्याच्यावर कुठलीही झोपडपट्टी पुनर्वसन घोषणा 3C वगैरे करण्याची गरज आहे ना काही जर आपण गेलो तर 3C करायची गरज आहे पण नगरपालिकेची जागा असेल तर गलिच्छ वस्ती घोषित करण्याची गरज नसते शासनाच्या नियमाप्रमाणे फक्त त्यांना फोटो पास जारी केलेले की नाही ते बघायचं असतं तर फोटो पास ज्यांनी केलेले नाहीये तर तिथे ते वॉर्ड एम वॉर्डला जाऊन ऍप्लिकेशन करा वसाहत अधिकाऱ्याला भेटा आणि तिथल्या तिथे फोटो पास करून घ्या कारण आपला प्रारूप परिशिष्ट मी परत एकदा रिपीट करतोय प्रारूप परिशिष्ट म्हणजे तुमचं फायनल परिशिष्ट नाही फायनल परिशिष्ट एसआरए बनवणार एसआरए नगरपालिकेला आदेश देणार की जाऊन तिथे संस्थेचं आम्हाला असं प्रपोजल आलेलं आहे त्याची अंतर्गत त्यांचं परिशिष्ट 2 आम्हाला बनवून द्या तेव्हा ते नगरपालिकेची माणसं आपल्याकडे येणार बायोमेट्रिक करणार झोपडी समोर फोटो काढणार तुमचे कागदपत्र बघणार आणि तिथे तो अपात्र आहे का पात्र ते लिहिणार अनियमित असतील त्यांचे पण त्यांना सांगणार की तुझे हे डॉक्युमेंट्स कमी आहे ते आमच्याकडे दे तुला आम्ही पात्र करू ठीक आहे
तर फोटोपास जेवढे 70 कमी आहे तरी काढून घ्या फोटोपास, तुमच्या फायदेशीर आहे ते, म्हणजे पात्र करताना काही प्रॉब्लेम नाही होणार. भेटतात. जर तुम्ही नगरपालिकेची जागा आहे म्हणता, बरोबर आहे, लाईट बिल तुमच्या नावाने आहे, बरोबर आहे, बाजूला कोणाचा तरी फोटोपास आहे, त्याला घेऊन जा. 2000 सर्वे पावती आहे, 1 मिनिट, 2000 ची सर्वे पावती आहे ना, ती तिथे घेऊन जा. ऍप्लिकेशन द्या, 10 रुपयाचं तिकीट लावा, वसाहत अधिकाऱ्याला ऍप्लिकेशन द्या की माझा फोटोपास तयार झालेला नाहीये तर मला करून द्यावा, हे माझं लाईट बिल. एक जुनं लाईट बिल कोणाला तरी लावा की या वसाहती तिच्या बरोबर राहतोय. तुमची खरेदी विक्री आहे मॅडम, खरेदी विक्री तर लवकर होत नाही, पण जुन्या माणसाचं झालं असेल ना, मग त्याचा तुम्ही प्रयत्न करा ना. मी खरेदी विक्री केलाय, तुमचा फोटोपास तयार होय, परिशिष्टाला जायच्या आधी तुमचा फोटोपास तयार करून घ्या, बरोबर ना तुम्हाला. सायलेन्स. हा त्या ठिकाणी रूम वगैरे गेलो तर आम्हाला त्यावेळेला थोडीशी माहिती आहे ते ज्या ठिकाणी रूम बिल्डिंग बांधली त्याला 8 वर्ष झालं असं आम्हाला ऐकायला आलंय. तर ते काय केलं बघा मॅडम, कसं आहे, मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, बिल्डरची एफसी ला फायनान्शियली कॅपॅसिटी तपासली जाते. आता एसआरआयने 33-10 अंतर्गत एवढे नियम स्ट्रिक्ट केले की 3 वर्षाचं भाडं पण आगाऊ घेतो बिल्डर कडून. जुनं काय आहे, आपण ते उकारून काढून टाकायला, जुन्या वेळेला नाही ना सगळं इलिगल चालायचं, ऑफिसर पण करत होते, काही परमिशन द्यायचं. आता तसं नाही झालंय. आता 3 वर्षाचं भाडं तुम्हाला जेव्हा झोपडीत तोडणार त्या दिवसापासून 3 वर्षाचं भाडं आगाऊ एसआरए जमा करते. म्हणजे हा प्रश्न आपल्याला आता उपस्थित करण्यात अर्थ नाही. जुनं होतं, अनधिकृत कामं ठोकायचे, 4 कन्सेंट घेऊन पण सबमिशन करायचे, पण आता तसं नाहीये. आता 33-10 अंतर्गत पहिले 7 परमिशन घ्यायला लागतात आणि मग आपला प्रस्ताव मंजूर होतो. त्याच्यात भाड्याला बिडं सगळं लिहिलेलं आहे आणि 3 वर्षाचा आगाऊ चेक घेतात एसआरए काढून, त्याच्यामुळे भाड्याचा विषय देणार नाही. ठीक आहे. माझं म्हणणं असं आहे की आम्हाला जे काय आहे ते देणार, तर माझी इच्छा होती की त्यापेक्षा आम्हाला बिल्डिंगमध्ये सायलेन्स जरा सायलेन्स राहते, बोलतायत ना, बिल्डिंगमध्ये जर राहायला दिलं भाडं द्यायच्याऐवजी. तुमचा प्रश्न बरोबर आहे. बघा कसं माहिती आहे, आपला भूखंड झोपडीयुक्त आणि वेकेंट किती राहतो, आम्ही बघा भाडं शक्यतो द्यायचा प्रयत्न करणार नाही, कारण संक्रमण शिबिर तिथे कसं बनवता येईल याचा आराखडा बसवणार. पण अजून आपला टेंटेटिव्ह प्लॅन बनलेला नाहीये. झोपडपट्टी पुनर्वसनाची इमारत पहिली आम्हाला दाखवायला लागते. आमचा सेल राहू दे, आम्ही टीडीआर बाजूला आहोत, सेलचे टेन्शन नाही आम्हाला. आम्ही पहिले सिक्युअर करणार पुनर्वसन योजनेच्या इमारतीला आणि त्याच्याबरोबर संक्रमण शिबिर. आजकाल डेव्हलपर काय करतात, भाडं देत नाही, बांधला होतात, लफडी होतात, प्रोजेक्ट तसाच बोंबलतो. त्याच्यामुळे याच्यावर पर्याय म्हणून संक्रमण शिबिर काढलेलं आहे. 150 फुटाचा तो घर बांधतो, बाजूला जागा मिळाली तर, किंवा आणि कुठेतरी त्याला एसआरआयने जागा उपलब्ध करून दिली 3 किलोमीटरच्या आत, तर तो तिथे संक्रमण शिबिर बांधणार आणि तुमची सिक्युअर करणार, एसआरआय करणार. त्याच्यामुळे बिल्डरवर आपण लागायचंच नाही काय. आता आलं का लक्षात? अजून कोणाला काय विचारायचं? सभा समाप्तीकडे जायचं का विचारायचं कोणाला काय? ठीक आहे, सभा समाप्त. माईक हॅलो, संगीता काबुली बोलते. मी रूम बघायला गेलेली, ते रूम चांगले करते 8व्या माळ्यावरती. तसे आम्हाला रूम पाहिजे, बेडरूम, किचन आणि हॉल आणि गॅलरी पाहिजे आणि वर चिंचेची टाकी पाहिजे आणि संडास पण व्यवस्थित पाहिजे आणि बाथरूम हाताळायला पाहिजे आणि रूम मोठे ते आम्हाला शांत राहा. हा, तसे रूम पाहिजे आम्हाला. तुम्ही जी मागणी केली ना त्याच्या आम्ही 5 पट वेगळं देणार आहे तुम्हाला. आम्ही बस संपलं, 5 पट वेगळं देणार आहे. एसआरआयने काय दिलं त्याच्यावर आम्ही लक्ष नाही देणार आहे. एसआरआयपेक्षा आम्हाला जास्त काय देता येईल त्याच्यावर लक्ष देणार आहे. बस झालं, माझा काय प्रॉब्लेमच नाही. नक्कीच 5 पट वेगळं देणार आहे आम्ही. बस
फोटो पास हा पहिला पुरावा तुमचा, नंतर मतदान कार्ड हा दुसरा पुरावा, तिसरा पुरावा इलेक्ट्रिक बिल, त्याच्यानंतर कुठलाच पुरावा नाही. ही पुरावा तुमचं घर पात्र होणार. खरेदी विक्रीवाल्यांनी आजही वेळ आहे, एसआरआय मध्ये जायच्या आधी इथल्या इथे तुम्ही फोटो पास बनवून घ्या. इथे तुम्हाला खर्च कमी होईल, तिकडे गेल्यावर खर्च जास्त होईल. एक मिनिट मॅडम मी सांगतो. तुम्ही किती वेळा गेलात नगरपालिकेत? तुम्ही माहिती एक मिनिट माझ्या मला असं म्हणायचं आहे की जी आमची कमिटी आहे त्याच्या अगोदर जे बिल्डर आले आजाद पडले ते प्रोजेक्ट त्यांनी सोडून दिलं. त्याच्यानंतर आम्ही जे ह्याच्या अगोदर जे काही प्रश्न दिलेले फोटो म्हणा लाईट म्हणा जे काय आहे ते दिलेलं आहे. तर आता परत नवीन ते कसं काय करावं लागणार असेल तर तुम्ही कमिटीला सांगा, आमच्या कमिटीला सांगा. जेडी कमिटीमध्ये काही लक्षात आलेलं नसेल तर त्यांनी आम्हाला पहिले सांगावं फोटो किंवा तुमच्याकडे भाडवल्याची पावती हे जे काय विशिष्ट आहे ते आमच्या कमिटीला सांगा. कमिटीने आम्हाला प्रत्येक रहिवाशाला सांगावं की तुमची ही वस्तू तयार ठेवा, आम्हाला कार्यक्रम द्यायची आहे. कारण हे प्रत्येकाच्या लक्षात येतं. आता काही माहिती जरा ऐकायला उदाहरणार्थ मानव झाला सगळ्यात काही गोष्टी मानव असे काही लोक आहेत तर त्यांनी जरा जरा शांत बसा, त्यांना बोलू दे. तुम्ही आमच्या कमिटीला सांगा किंवा तुमची ही जी काही कामं आहेत ही आपण सांगतोय ती तुमच्या रहिवाशांना सांगायला तुमचं काम आहे. उदाहरणार्थ जे काय डॉक्युमेंट लागतील ते आता 70 लोकांची जी काय नावं घेतली तुम्ही असं त्याच्याकडे काय लक्षात आलं नसेल तर ते 70 लोक कोण आहेत ते त्यांनी आमच्या कमिटी त्याला सांगावं. उदाहरणार्थ त्यांच्या लक्षात येईल की काय काय पाहिजे अजूनपर्यंत लक्षात आलं नसेल त्या निवड पोखरीकरणामध्ये झाला अशाचा भाग नसतो. एवढं तुम्ही बोलत आहे 2 लाख धन्यवाद साहेब. मी आपल्या विनंतीची बरोबर दखल घेतो आणि पटलावर घेतो. मी कमिटीच्या सर्व प्रवर्तक आणि मुख्य प्रवर्तकांना जेव्हा एसआरए जे तुम्हाला सांगेल की बाबा याचा पेपर कमी आहे त्याची तुम्ही डिस्प्लेवर लिस्ट लावा. त्याला प्रत्येकाला जाऊन घरी सांगा की बाबा तुझे हे पेपर कमी आहे एसआरए बोलते. कारण बघा परिशिष्ट मी नाही बनवणार आहे, परिशिष्ट झोपडपट्टी पुनर्वसन आणि नगरपालिका बनवणार आहे. एसआरए साठीचा दुवा हा संस्था आणि सभासद झोपडीदार हा दुवा असतो. त्याचे काही कमी पेपर पडणार असेल ते तुमच्या डिस्प्लेवर लावले जातील किंवा वैयक्तिक तुमच्या ग्रुपवर कळवलं जाईल तुम्ही स्वयंसेवचे पेपर कमी पडतायत असं आम्हाला एसआरए मधून कळवलंय. कारण परिशिष्ट 2 बनवताना लेटेस्ट लाईट बिल लागतं, तुमचा लेटेस्ट फोटो लागतो, ते लागणार. याच्या व्यतिरिक्त पुरावा आम्हाला द्यायचा नाहीये. गरज नाही कारण तुम्ही जे पुरावे दिलेले आहेत ते आमच्याकडे असणार रेकॉर्डला. आता नवीन प्रमाणे जर एसआरएने मागणी केली तर विद्युत बिल हे कुणीही मागतं, एसआरए नाही कुणीही मागतं की बाबा करंट लागतोच की नाही ते तरी बघू दे. आणि फोटो 2 वर्षाचा फोटो आणि आताच्या फोटोमध्ये फरक असतो. त्याच्यामुळे फोटो आणि तुमचं विद्युत बिल त्यांनी मागणी केली तर तुम्हाला ते निश्चित कळवतील आणि ते तुम्हाला द्यायचे. ओके. हा मॅडम तुमचा काय प्रश्न होता? तुम्ही बोला, आता त्यांना बोला. बोला 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 माईक घेऊन बोला. आता कंप्लेंट तुमचे दिले तर तुम्हाला जा आणि तिथे ठीक आहे. पण तुम्हाला एक मिनिट मी काय म्हटलंय 3 रिमाइंडर द्या त्यांना की माझ्या फोटोपणचं काय झालं नाही त्याने उत्तर देऊ दे. पण तुम्ही पत्र लिहिताना खाली लिहा सदर पत्राचा विचार सहानुभूती करून दिवसाच्या आत लेखी स्वरूपात हे आपण शब्द वापरत नाही ते इंदोलर काय जाती करण्याचे ते फालतू माणूस लेखी स्वरूपात मला या पत्राचं उत्तर देण्यात यावे. तेव्हा तो तुमची स्क्रुटिनी करायला सुरुवात करणार. शासकीय अधिकाऱ्यांना काय गरज पडलेली नाही नोकरीदारांची गेला उडत
येईल तेव्हा मी बघेन माझं मीटर चालू करेन. तुम्ही 3 रिमाइंडर त्याला लिगली द्या. 3 रिमाइंडरने तो ना ऐकला तर लोक अदालत बसते. तिथे लोकांचे जनतेचे प्रश्न विचारले जातात आणि त्याची ताबडतोब शहानिशा होते. तुम्ही एकच लढत लावा, मला का नाही फोटोपास घेताय, तो संबंधित अधिकाऱ्याला विचारेल काय आहे प्रॉब्लेम, तो सांगेल ना तुझे. मग तुम्ही तिथे सांगा मला 15 दिवसात झाला पाहिजे. शासनाच्या नियमाने मी अर्ज केल्यानंतर 6 महिने होऊन गेले, 15 दिवसात माझा फोटोपास झाला पाहिजे. त्याला येणारे फी मी भरायला तयार आहे. तुम्हाला 40,000 रुपये भरावे येतील खरेदी विक्रीचं ते ट्रान्सफरसाठी, बाकी काही नाही. पण तुम्हाला तुमचा फोटोपाससाठी तुम्हाला प्रयत्न करायचे. काय सांगितलं मी गोष्टी, 3 रिमाइंडर नंतर लोक अदालत. प्रत्येक शनिवारच्या 30 तारखेला लोक अदालत बसते. तिथे तुम्ही जायचं आणि ते अर्ज दाखवायचे. कळलं? लोक अदालत जेव्हा असते त्याच्या आधी तुम्हाला ते अर्ज द्यायचे, तर तुम्हाला ते कोर्टासाठी एंट्री आहे, नाहीतर एंट्री मिळणार नाही. कारण त्या दिवशी हजारो लोक येतात. लोक अदालत तिथे लिहितात, नाही आपण जाऊन विचारायचं लोक अदालत कधी आहे, मग तो जरा शाना पण जिथे वॉर्ड तुमचा वसंत अधिकारी कुठे बसतो तिथे मी म्हणतो. ठीक आहे? आणि काय कोणाला प्रश्न? मला एक प्रश्न विचारायचा आहे. नाही माझं जे डायट बिल आहे फक्त रोजी सवाल कसं यायचं, पण मी दुरुस्ती करून घेतली नाही. रोजी सवाल त्याचे पहिले डॉक्युमेंट होते फक्त रोजी सवाल, त्याच्यावरती काम चालेल की आता मी दुरुस्ती बघा, परिशिष्टाला तुम्हाला पूर्ण नाव द्यायला लागतं आणि ते नाव कुठेतरी मॅच व्हायला पाहिजे. म्हणजे लाईट बिलवर जे नाव येईल तुमचं किंवा तुमच्या मतदान कार्डावर नाव आहे ते आम्हाला मॅच झालं पाहिजे प्रारूप परिशिष्टाला. ठीक आहे. आमच्याकडे आधी कोण अधिकारी जर माझ्याकडे तुमचे आणले नाही त्यांच्याकडे ते पुस्तक आणले. हे पुढची कामं तुमची संस्था वेळोवेळी तुम्हाला कळवेल. ठीक आहे? चला सभा समाप्त करायची का विचारायचं. आपण जे आवाज सुचवलं ते मान्य आहे, पण एक गोष्ट याच्यामध्ये आपण सुचवली नाही आहे की 305 किंवा जे आपण म्हणताय की आम्ही त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा देऊ, डबल देऊ, सर्व गोष्टी मान्य नाही. हे फक्त म्हणण्याची गोष्ट आहे, पण शासनाचे जे नियमाप्रमाणे जागा असतात तीच भेटणार. लोकांना हे गैरसमज नको व्हायला की बाबा यांनी सांगितलं म्हणून आम्हाला हवेशी खूप जास्त भेटणार. पण त्याच्या व्यतिरिक्त हाईट काय असणार प्रत्येक रूमची ही गरजेची आहे. कसे साहेब, आपण 33 अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी लोकांचा विचार करून तिकडे बसलेले कार्यकारी अभियंता असतात त्यांच्या नियमानुसार 305 चा एरिया आजपर्यंत ऍप्लिकेबल आहे. त्याच्या पुढे वाढेल तो तुम्हाला जोपर्यंत तुमचं झोपडं सुटणार नाही तोपर्यंत तो जर वाढला तर तुम्हाला मिळणार. आज आपण सत्य परिस्थिती 305 वर बसतोय. 305 हा तुम्हाला कन्फर्म मिळणार. राहिला प्रश्न मलाची त्या मावशीने प्रश्न केला आपल्याला की आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे, ह्याच्या व्यतिरिक्त देतात. कारण एसआरआयने जे तुम्हाला दिलेलं कन्स्ट्रक्शन कॉस्ट असते आम्ही त्याच्यात कंजूसी करत नाही. कारण उद्या बिल्डिंग कोसळलीचं जबाबदार कोण? मला माझ्या फायद्यासाठी लोकांचं हे नाही करायचं, नुकसान करायचं नाही. मी काय म्हणाल त्याच्यापेक्षा समजा तिथे समजा व्हेंटिलेटर लावायचं असेल, फॅन लावायचा असेल देऊ आम्ही. एसआरआय नाही आम्ही देऊ, फॅन देऊ, गिझर देऊ, अशा ज्या काही गोष्टी असतात एसआरआयच्या नॉर्म्सला नसणाऱ्या पण आम्ही देण्याचा प्रयत्न करू. समजलं? एसआरआयचं कन्स्ट्रक्शन कॉस्ट 700 रुपये असेल आम्ही 1200 रुपये देऊ का? आम्हाला कंजूसी नाही करायचे, कारण तुमच्यामुळे आम्हाला FSI मिळणार. त्याच्यामुळे मी ते टेंटेटिव्ह गोष्टी बोलला. हा विषय आपला एक स्टेपला आपण मीटिंग सारख्या होतच राहणार आहे. आपल्या पुढच्या वर्षी समजा हे मीटिंगचा हा प्रश्न नक्कीच उपस्थित होणार आणि त्यावेळेला आम्ही तुम्हाला परफेक्ट सांगणार की आम्ही तुम्हाला काय देतो. आज आपण टेंटेटिव्ह बोलतोय. ओके? कार्पेट एरिया 305 प्रत्येक रूमची हाईट 9 मीटरची असते आहे, पण ती आपण एसआरआयच्या नॉर्म्सला समजा वाढली असेल काय असेल 6 मीटर असेल काय असेल ते बघायला लागेल. त्याच्यासाठी वास्तुविशारद तुमच्याशी वास्तुविशारद तुम्हाला त्याच्याशी व्यवस्थित सांगतात. सर 9 मीटर नाही 9 फीट मी काय म्हणतो वास्तुविशारद हे काम कोणाचं आहे? नाही प्लॅन बरोबर आहे. आता माझ्या शेजारीच मला प्रश्न आहे 9 मीटर सर बोलतात आहे 9 मीटर चुकीची दुरुस्ती करून 9 फीट असेल. पण कसं आहे आपण प्लॅन नाही टाकलाय. फ्युचर मध्ये आपलं प्रोजेक्ट आहे तोपर्यंत 12वीचं प्रोजेक्ट ओपन झालं तर त्याच्या नॉर्म्स आपल्याला लावून घ्यायचे. म्हणून आज आपण जे काय ते मिळणार तुम्हाला. ठीक आहे? ठीक आहे.
अजून कोणाला काय सभा समाप्त करायची? हॅलो, मला एक तुम्ही सांगा, इथे कोणी खरेदी विक्री केलेली रूम आहे त्यांनी जरा उभे राहा. खरेदी केलेली आता नुकतीच 2005 नंतरची सांगतो, 2005 नंतरची उभे राहा. 1 2 3 4 5 6 साहेब, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, थोडं ना मार्गदर्शन करा. तुम्ही वेळ काढून आता नाही, ही मीटिंग समजा जेवून आता याच्यावर मला सारख्या विचारलं, शासनाच्या नियमाप्रमाणे 2000 पर्यंतचा जे रूम आहे ते पात्र होणार. म्हणजे यांनी जरी खरेदी विक्री 2005 ला केले तरी रूम माझा सिक्युअर आहे. फक्त मला त्याच्यामध्ये मी कसं माझ्या नावावर चढवून घेणार ही प्रोसिजर करायची आहे. त्यासाठी मी तुम्हाला आता सांगितलं की फोटोपास बनवा, म्हणजे आम्हाला परिशिष्टामध्ये तुमचं डायरेक्ट नाव टाकता येईल. आता काय होणार आहे, जो मेड म्हणून वाढला त्याचं नाव येणार आणि खरेदी विक्री करून तुमचं खाली नाव येणार. भले तो ब्रॅकेट मध्ये जाणार, पण ती प्रक्रिया आपल्याला करायची आहे. ती प्रक्रिया कुठे होते? नगरपालिकेत होते. SRA अजून सबमिशन नाही आपलं, म्हणून आपल्याला संधी आहे. संधी कुठे आहे? नगरपालिकेत. वसाहत अधिकाऱ्याला कॉमन जा. तुम्ही इकडे कोणाला जर माहित असेल तिकडचं काम करणारा की आम्ही लायसन्सर म्हणतो, त्याला पकडा, स्वस्तात मस्त करून टाका. म्हणजे काय, फक्त 40,000 मध्ये तुमचं काम होईल. ते जर प्रोजेक्ट SRA केलं तर तुम्हाला 2 लाख रुपयाच्या वरती त्या ऑफिसर लोक डॅमेज असतात ते करून नाही पाहतात. कळलं काय? त्याच्यामुळे आता तुम्हाला संधी आहे. कमीत कमी आपला इलेक्शन याला 6 महिने तरी जाणार. त्याआधी तुम्ही करून घ्या. बघा, जनता दरबार 3 तरी तुम्हाला मिळणार. एकाच नाही करत दुसऱ्या झालं तिसऱ्या. फक्त तिकडे जाऊन कोणी प्रोसिजर समजून घ्या की बाबा तुला काय काय डॉक्युमेंट्स पाहिजे माझ्याकडून, लिहून घ्या. त्याच्या हाताने लिहून घ्या. नाही तो काय करतो, हे आपल्याकडे हे घेऊन ये, ते आपल्याकडे ते घेऊन ये. त्याला मला एक लिस्ट दे, की काय काय डॉक्युमेंट तुला पाहिजे. बघा, त्याच्यात तुम्हाला जर तुमचा वारस लागला असेल तर सबसेक्शन सर्टिफिकेट करून घ्यायला लागणार कोर्टाकडून. तुम्हाला एक ऍफिडेव्हिट द्यावं लागणार. ज्याच्याशी खरेदी विक्री तुम्ही केलेला आहे त्याच्या पण वारस नाही ना, त्याचं तुम्हाला ऍफिडेव्हिट द्यायला लागणार. कारण उद्या फ्युचर मध्ये इलेक्शन तेच बनवणार आहे तुमचं, आणि पुढे काय डिफिकल्ट आली तर तुम्ही ते सहमत नाही, ते हात वर करणार. म्हणून तुम्ही आता फोटोपास एकदा आपल्या नावावर झाला की आपली झोपडपट्टीची रूम सिक्युअर झाली. म्हणून प्रोसिजरला आजपासून लागा. समजले की नाही? काही मदत लागली मी तुम्हाला मार्गदर्शन करेन, काळजी करू नका. ठीक आहे, चला मीटिंग संपवायची. अध्यक्षांच्या परवानगीने मीटिंग समाप्ती करतोय. अध्यक्ष साहेब, हो अध्यक्ष साहेब, आम्हाला मीटिंग समाप्त करणार. बोला समाप्त करा. अजून आपला राष्ट्रगीत व्हायचंय. कोणी बाहेर जाऊ नका, सभागृहाच्या कोणी बाहेर जाऊ नका. राष्ट्रगीत करायचं आहे आणि मग सभा समाप्त होणार आहे. आणि सभेनंतर आम्ही सर्वांना अनुभव आणि जेवणाचा ठेवलेला आहे. स्वाद सगळ्यांनी घेऊनच घरी जायचंय, लक्षात राहू दे. पाहुण्यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन जोरदार टाळ्याने स्वागत होते. जोरदार टाळ्याने स्वागत होते. वास्तुविचार यांचं स्वागत. कायदेशीर सल्लागार शेट्टी साहेबांचं स्वागत. आमचे अजून एक सल्लागार देव पालकर यांचं पण स्वागत. काला मुख्य प्रवर्तकांना विनंती करत अध्यक्षांचं स्वागत करा.
देवबांगर साहेबांना मी विनंती करेन आमच्या मुख्य प्रवक्त्यांचं स्वागत करा. त्यानंतर आपल्या मुख्य प्रवक्त्यांचं स्वागत करा. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. संभाजीनगर संघाच्या सर्व कमिटी मेंबर सर्वांना की रहिवाशांना हे तुमच्या सहकार्याने सर्व काही होतंय त्याबद्दल एवढे वेळात वेळ काढून आल्या त्याबद्दल धन्यवाद. तुमचा आभार मानतो आणि अशीच तुमची साथ असेल तर आपण लवकरात लवकर प्रोजेक्ट आपला नक्की होईल ही ग्वाही देतो तुम्हाला. धन्यवाद. राष्ट्रगीत करायचे आपण सर्वांनी परत उभं राहायचं जागेवर. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. सूर्यला शुभला मलयज शीतला शतश्यामला मातरम. वंदे मातरम. शुभ्रदोषा वंदे